येळकोट येळकोट. जय मल्हार. श्री मल्हारी वागतांनो, उद्या आषाढ महिन्यातील अत्यंत पवित्र असा दिवस आहे. उद्या दीप अमावस्या आहे. आपल्या संस्कृतीमध्ये या दिवसाला दिव्यांच्या पूजेचं आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. उद्याच्या या पवित्र तिथीला आपल्या कुलदेवताचीच म्हणजेच साक्षात श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवाची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठीचा उद्याचा दिवस हा अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचा आहे. आणि खंडोबा देवाची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. आज श्री खंडोबा देवाचा जो मंत्र मी आपणास सांगत आहे तो मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य अशा प्रकारचा आहे. आणि या मंत्राच्या नित्य जपामुळं श्रवणामुळं तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा आणि ऐश्वर्याचा सूर्य उगवायला वेळ लागणार नाही. श्री मल्हारी भक्तांनो, उद्या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घरातील देवघरासमोर बसायचं आहे. त्या ठिकाणी एका छोट्याशा पाटावर खंडोबा देवाची मूर्ती किंवा फोटो आपल्या त्या ठिकाणी ठेवायचा आहे, विराजमान करायचा आहे. फोटोची यथायोग्य पूजा करायची, धूप अगरबत्ती भंडारा देवाला अर्पण करायचा आहे. आणि त्या ठिकाणी एक तेलाचा दिवा आपला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या दिव्याला यथायोग्य हळद कुंकू अक्षदा भंडारा वाहून फुलं अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर अतिशय श्रद्धेने एक अखंड लवंग आपल्या त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, ही जी लवंग आहे ही कुठेही तुटलेली नसावी किंवा खंडित नसावी. ती जी लवंग आहे ती लवंग वरच्या फुलासह पूर्ण असावी. आणि आपल्या मनोकामना स्वप्न इच्छा मनामध्ये आपल्याला आठवायच्या आहेत, बोलायच्या आहेत. आणि ती अखंड लवंग त्या प्रज्वलित दिव्याच्या तेलामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे. दिव्याकडे शांत चित्ताने पाहायचं आहे, दोन्ही हात जोडून आणि मनोभावे त्या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची. हे श्री मल्हारी मार्तंड, हे देवा खंडोबा, माझ्या घरामध्ये रिद्धी-सिद्धीचा, अन्नपूर्णेचा आणि आरोग्याचा अखंड प्रकाश राहू दे. धन, लक्ष्मी, सुख, समाधान आणि ऐश्वर्य माझ्या कुटुंबामध्ये कायम नांदू दे. माझ्या घरातील सगळ्या प्रकारची विघ्न, संकट, दुःख, नकारात्मकता आणि गरिबी, दारिद्र्य मुळासकट नष्ट करून टाक. अशा प्रकारची आपल्या त्या ठिकाणी खंडोबा देवाला विनंती करायची, प्रार्थना करायची. आणि हे झाल्यानंतर तुम्ही थोडासा भंडारा घेऊन घरामध्ये तो चोहीकडे आपल्याला उधळायचा आहे. आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र घरामध्ये आपल्याला लावून ठेवायचा आहे. हा मंत्र जेवढाही तुम्ही उद्याच्या दिवशी ऐकाल तेवढं आपलं घर आणि आपल्या घराचा कोपरा ना कोपरा पवित्र होईल. हा महामंत्र मोठ्याने भक्तिभावाने आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे किंवा स्वतः आपण जप करायचा आहे. मी अगदी विश्वासाने आणि ठामपणे तुम्हाला सांगतो, हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की अर्धा मंत्र ऐकताच तुमच्या मनाला एक अद्भुत शांती लाभेल. घरातील वातावरणातील नकारात्मक ऊर्जा क्षणामध्ये नष्ट होऊन सकारात्मकतेचा प्रवाह घरामध्ये सुरू होईल. हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप किंवा श्रवण मनापासून केले तर अगदी काहीच वेळामध्ये तुमच्या कानावर खूप मोठी आनंदाची बातमी नक्की पडू शकते. आणि ज्या अडचणीमुळे तुमचे काम अडकले होते, जे दुःख तुम्हाला छळत होते, त्या या मंत्राच्या प्रभावामुळे मुळासकट दूर होईल. फक्त या ठिकाणी एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हा जो मंत्र आहे हा मंत्र पूर्ण श्रद्धेने आपल्याला जपायचा आहे, अंतःकरणातून जपायचा आहे. मल्हारी मार्तंडावर खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवून या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या ठिकाणी एक लक्षात घ्या, दिव्याची एक वात आणि देवावरचा दृढ विश्वास तुमच्या आयुष्याचं सोने केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अतिशय श्रद्धेनं भक्तिभावानं हा मंत्र जपा किंवा ऐका. तर उद्या दीप अमावस्येच्या दिवशी हा पवित्र आणि दिव्य मंत्र नक्की जपण्याचा प्रयत्न करा. श्री खंडोबा देवाची तुम्हा सर्वांवर कृपा सदैव राहो. येळकोट येळकोट. जय मल्हार.
ओम श्री खंडोबाय सर्वदुःखहराय नमः। 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 ओम श्री खंडोबाय सर्वदुःखहराय नमः।
ओम श्री खंडोबाय सर्वदुःखहराय नमः. ओम श्री खंडोबाय सर्वदुःखहराय नमः.